कॅप 1 अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्ही सेल्फ फ्रीज करून ॲडमिशन घेण्याचा निर्णय घेतला असेल किंवा नॉट फ्रीज करून बेटरमेंटसाठी तुम्हाला जायचं असल्यास तुम्हाला जो पर्याय आहे नॉट फ्रीज करून बेटरमेंट करण्याचा तो तुम्ही निवडला असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की CET सेलच्या वेबसाईटवर कोणती एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे. ही अपडेट पहा, आजच आलेली आहे. ही अपडेट काय आहे तर मी ती PDF जी आहे ती ओपन करतो. कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी? ऑर्फन, डिफेन्स, PWD आणि मायनॉरिटी लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस. डिटेलमध्ये ही नोटीस मी तुम्हाला अगोदरच पोस्टच्या माध्यमातून दिलेली आहे. पहा, CET सेलने काय सांगितलेलं आहे की ही जर कागदपत्रे तुम्ही जी काही अपलोड केलेली आहेत या कॅटेगरीसाठी, ऑर्फन, डिफेन्स, PWD आणि मायनॉरिटी या कॅटेगरीसाठी अपलोड केली कागदपत्रे जर खोटी किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास तर त्या उमेदवाराचा, त्या विद्यार्थ्याचं जे काही ॲडमिशन आहे ते तात्काळ रद्द करून त्याविरुद्ध कारवाईसुद्धा करण्याची ही नोटीस CET सेलने आजच पब्लिश केलेली आहे. आता पहा, CET सेलच्या वेबसाईटवर अनेक विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज केलेलं आहे, म्हणजेच बेटरमेंट केलेलं आहे आणि 1000 रुपीज सीट ॲक्सेप्टन्स फी भरलेली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी पहा, जो पिरियड आहे सीट ॲक्सेप्टन्स फी भरण्याचा तो 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत हा वेळ देण्यात आलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ फ्रीज करून ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना रिपोर्टिंगसुद्धा काय करायचं आहे, 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान करायचं आहे. 5 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ओके, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ फ्रीज केलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी ते ॲडमिशन 5 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घ्यायचं आहे. आता असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी नॉट फ्रीज करून बेटरमेंट केलेली आहे. तर ती आपली बेटरमेंट झालेली आहे की नाही हे आपण कसं चेक करू शकतो? तर तुम्ही जेव्हा नॉट फ्रीज करून बेटरमेंट केलेली आहे तेव्हा शेवटी तुम्हाला अशा रीतीने एक PDF, म्हणजे ही जी काही फाईल आहे ही मी इमेज फाईल आहे, ही तुम्ही PDF सुद्धा सेव्ह करून ठेवली असेल. तर पहा, इथे कॅन्डिडेट्स नेम येतं, जेंडर येतं, ओके, त्यानंतर डेट ऑफ बर्थ येते, कॅन्डिडेटचं टाईप येतं, होम युनिव्हर्सिटी, कॅटेगरी फॉर ॲडमिशन येतं, त्यानंतर अप्लाइड फॉर EWS, अप्लाइड फॉर ऑर्फन कॅटेगरी, त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी, डिफेन्स टाईप, अप्लाइड फॉर TWS, मायनॉरिटी कॅन्डिडेटचं टाईप, अशा रीतीने. त्यानंतर तुमचे हे डिटेल्स जे आहेत SSC आणि HSCचे डिटेल्स, मेरिट नंबर वगैरे येत असतात, ते तुम्हाला क्रॉस चेक करायचे आहेत. इथे एलिजिबिलिटी, पर्सेंटाईल वगैरे येतात, ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये चेक करायचे आहेत. ओके, त्या खालोखाल पहा, इथे एक मिनिट, त्या खालोखाल इथे हे खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला कॅप 1मध्ये अलॉट झालेले इन्स्टिट्यूट जे आहे ते इन्स्टिट्यूट येतं, इन्स्टिट्यूट अलॉटेड, त्यानंतर कोर्स अलॉटेड त्याचं नाव येतं, त्याचा जो कोड आहे तो येतो, बेनिफिट टेकन येतो, त्यानंतर सीट टाईप अलॉटेड, त्या विद्यार्थ्याला कोणत्या टाईपची सीट अलॉटेड झालेली आहे, प्रेफरन्स नंबर किती नंबरचा अलॉट झालेला आहे. ओके, इन्स्टिट्यूट कोऑर्डिनेटरचं नाव येतं, कोऑर्डिनेटर मोबाईल नंबर येतो. त्यानंतर हे खूप महत्त्वाचं आहे, पहा, इथे तुम्हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी इथे बेटरमेंट आणि ब्रॅकेटमध्ये नॉट फ्रीज लिहून आलं पाहिजे. आणि सीट ॲक्सेप्टन्स कन्फर्मेशन, म्हणजे तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरली असेल तर तुमचं सीट ॲक्सेप्टन्स कन्फर्मेशनच्या पुढे कन्फर्म्ड येईल. ओके, म्हणजे इथे कन्फर्म आल्यानंतरच आपण असं मानू शकतो की आपलं जे काही नॉट फ्रीज केलेलं आहे किंवा बेटरमेंट केलेलं आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे आणि आपण कॅप 2साठी ऑप्शन फॉर्म भरू शकतो. आता इथे पहा, पुढे ते पेमेंट मोड येईल, त्या विद्यार्थ्याची सिग्नेचर, इथे नाव असेल ब्रॅकेटमध्ये आणि डेट, प्रिंटेड, कन्फर्म्ड बाय, अशा रीतीने ते डिटेल्स येतील. आता ही तुम्ही क्रॉस चेक काय केलं पाहिजे की हे बेटरमेंट ब्रॅकेटमध्ये नॉट फ्रीज आणि सीट ॲक्सेप्टन्स कन्फर्मेशन कन्फर्म्ड आलेलं आहे की नाही. हे जर एकदा तुमच्या मीन्स सीट ॲक्सेप्टन्स फॉर्ममध्ये येत असेल तर तुम्ही बिनधास्त
सहजपणे काय करू शकता की कॅप 2 साठी ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेज लिस्ट तुम्हाला अपडेट करायची असेल, जो काही कॅप 1चा कट ऑफ आहे त्यानुसार, किंवा तुम्हाला काही कॉलेजेस शिफ्ट करायचे असतील, शफल करायचे असतील, नंबर्स त्यांचे चेंज करायचे असतील, काही कॉलेजेस वरचे काढून टाकायचे असतील, तर तुम्ही हा जो ऑप्शन फॉर्म आहे कॅप 2 साठी तो अपडेट करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला एक लाईक करून कळवा. तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्कीच कमेंट सेक्शन तुमच्यासाठीच आहे. मी इथे थांबतो. धन्यवाद.